लक्ष द्या. आपण आपण एक कॉम्बिनेशन फॉर्म्युल्याचा एक माइंडसेट करून घेतला. हलकं पुलकं जर फॉर्म्युल्याप्रमाणे गेलो, जर फॉर्म्युला बघायचा असेल, प्लीज इकडे लक्ष द्या. जर फॉर्म्युलाच बघायचा असेल तर फॉर्म्युला असा असतो, इकडे लक्ष द्या. आणि कदाचित भाग्यश्री ताईंनी पुस्तक कुठेतरी चाडून बघितलं असेल, त्यांनी फॉर्म्युला वाचला असेल आणि मग फॉर्म्युल्यात त्या अडकल्या. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. मला काय सांगायचंय, जर मला +9 करायचं, इकडे लक्ष द्या, +9 करायचं आहे, तर मेन काय टॉपिक, -1 +10. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्यासाठी. +9 = -1 +10. पण तिथं -1 डायरेक्ट अवेलेबल नसतो आणि म्हणून या -1 साठी आपल्याला ही क्रिया करावी लागते. काय करावं लागते, -1 साठी +4 -5. यालाच कॉम्बिनेशन म्हटलं जातं. पण याच्यात आपण अडकलो की थोडस स्ट्रक होण्याची शक्यता असते. म्हणून आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतो आणि खूप सारे माझे जे काही आतापर्यंतचे जे ऑब्झर्वेशन आहे ते पुन्हा परत मी हेच सांगेल. म्हणून हलकं पुलकं मुलांना शांततेत समजून सांगायचं, त्यांना कॅरी फॉरवर्ड करायचं, त्यांना पुन्हा परत समजून सांगायचं, बाळांनो शांततेत. -1 म्हटलं की -1 ची प्रॅक्टिस झाली पाहिजे. -1 झालं की असं झालं पाहिजे. पुन्हा परत -2 झालं की असं झालं पाहिजे. -3 म्हटलं की असं झालं पाहिजे. -4 म्हटलं की असं झालं पाहिजे. ही जर ऑटो पायलट मोड मध्ये आपण आलो, एक ट्युनिंग झाली, छानपैकी आपल्याला पुढे जाता येतं. सो पुन्हा परत +8 चा पण फॉर्म्युला, +8 -2 +10. हा ओरिजिनल फॉर्म्युला आपला. पण या -2 साठी आपल्याला -2 साठी +3 -5 करावं लागतं. हे आपण आता बघितलं थोडा वेळ. इथं पण सेम आहे. +6 चा ओरिजिनल फॉर्म्युला आहे -4 +10. ओरिजिनल फॉर्म्युला. पण -4 अवेलेबल नसल्यामुळे +1 -5 करावं लागतं आणि आपण करतोय आता. सेम 7 ची गोष्ट आहे. 7 चा ओरिजिनल फॉर्म्युला आहे -3 +10. पुन्हा परत मी जे जे बोलतोय ते ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला हे सर्व शिकवतोय. तुम्हाला मुलांना हे सर्व सिस्टमॅटिक समजून सांगता आला पाहिजे. त्यांना हा जो फेज आहे त्यांना डिफिकल्ट फेज असतो. हा काय एकदा बाहेर निघालो की मग अबॅकस मी सांगतो की तू जर ते एकलव्य असतील तर 1,00,000 10,00,000पर्यंतचे कॅल्क्युलेशन मुलं करू शकतात. म्हणून B1 आणि B2 या 2 लेव्हल फार महत्वाच्या आहेत. आणि म्हणून म्हणतो मी M1 आणि M2 या लेव्हल फार महत्वाच्या आहेत. जो कोणी मुलगा समजा तुमच्याकडे आला आणि कदाचित त्याचा आर्थिक परिस्थिती नसली किंवा त्याला सोडायचं असलं, तरी त्याला सांगायचं, बाळा B1 आणि B2 तरी कंप्लीट करून घे, M1 आणि M2 तरी कंप्लीट करून घे. जर तू एकलव्य असेल, सेल्फ स्टडी करणारा विद्यार्थी असेल, तर निश्चित तुला पुढे मात्र सर्व मोठ्या लेवलचे पण कॅल्क्युलेशन तू मेंटल अरिथमेटिक करू शकतो किंवा सेल्फ स्टडीद्वारे करू शकतो. म्हणजे हा प्रोसेस कम्प्लीट पार्ट होतो. लक्षात येतं मला काय सांगायचं तुम्हाला. आणि म्हणून एकदाच केलं की मुलं घरी अभ्यास करत नाही अर्चनाताई, म्हणूनच क्लासमध्ये बसवावं लागतं. मुलांनी जर घरी केलं असतं तर आपल्याला हे पुन्हा परत ब्रेन ट्रेन ओपन करायची गरज राहिली नसते. पण ते करत नाही आजकालचे मुलं. सर्वांना माहिती आहे, आपले पण मुलं आणि सर्वांचे मुलं. सो पुढे जाऊया. समजलं तुम्हाला, हा सर्व कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे. याची पण प्रॅक्टिस बुकमध्ये दिलेली आहे, तुम्ही पण करू शकतात. आता पुढचा टास्क आहे आपल्या सर्वांसाठी. पुढचा टास्क आहे की आपलं प्रॅक्टिस. नाऊ प्रॅक्टिस फॉर 10 ट्री कॅल्क्युलेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडासा फास्ट लिहा आणि फटाफट स्टार्ट करूया. आपण 10 मिनिटं घेऊया. 10 मिनिटानंतर जो कॅल्क्युलेशन आपल्याला डिफिकल्ट गेला असेल, त्या डिफिकल्ट कॅल्क्युलेशन आपण पुन्हा परत मी कॅल्क्युलेशन करून दाखवेल किंवा मी नाही दाखवणार, तुम्ही करून दाखवणार आहेत. चुकलं तर चुकलं, टेन्शन लेणे का नाही. शांततेत करा, छानपैकी एन्जॉय करा. मी टाइम ऑन करतो तोपर्यंत. ओके. ओके, मी टाइम स्टार्ट केलेला आहे आता. 10 मिनिटं देऊया आपण. व्यवस्थित करा शांततेत. ओके. ज्या सिनियर ताई असतील त्यांनी शक्यता मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करा. बघूया होतंय का असं.
घाई करू नका, व्यवस्थित अप्लाय करा फॉर्म्युला. झालं का? डन कोणीतरी सर. सांगा मला. ओके. डन सर. ओके. ओके. अजून 4 मिनिटं आहेत आपल्याकडे नवीन ताईंसाठी. होऊ द्या. नाही समजलं तर आपण कॉमन प्रॅक्टिस मध्ये समजून घेऊ. जे समजलं नसेल, जे हार्ड गेलं असेल ते आपण समजून घेऊ. काय काळजी नका करू. झालं. ओके. ओके.
डन सर. सिनियर ताई मेंटल अरिथमेटिक पण करू शकतात. ज्यांचं झालं असेल झालं सर. फिंगर्सवर केलं असेल तर टूलवर करा, टूलवर केलं असेल तर फिंगर्सवर करा. पण मी मोस्ट ऑफ द सांगेल की टूलवर करा, कारण आपली टूलवर कमी प्रॅक्टिस झालेली आहे आणि म्हणून कॉन्सन्ट्रेट होईल. 1 मिनिट आहे अजून, काही प्रॉब्लेम नाही. ओके, क्लोज लूप कडे जाऊया. जे हातातलं असेल ते कम्प्लीट करा. ओके, जे असेल ते कम्प्लीट करून घ्या. इट इज नॉट कॉम्पिटिशन, जस्ट चेक करतोय आपल्याला जमतंय की नाही. ओके ना. हा, सुष्मिताही कम्प्लीट करून घ्या ते आता. झाले. ओके, सो नाऊ चेक युअर आन्सर प्लीज. चेक करा आणि मग जो डाऊट आला ना त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत नंतर. ओके ना. प्लीज. काय आलो, बाहेर कसं काय आलो मी? हा. ओके. ओके, आन्सर चेक करून घ्या प्लीज. एकदा तुम्ही चेक करून घ्या, मग मी विचारतो किती करेक्ट आले ते. नंतर मग आपण डाऊट सेशनकडे जाऊ. हा, एकदा मला चेक करून घेऊ द्या. ओके. ओके, झाले असेल चेक तर सांगा मला. झाले सर. सर बीचं 4चा आन्सर चुकीचं आहे का ते? ठीक आहे ना, 89. बघू ना, चेक करू ना आपण, नो प्रॉब्लेम. असू शकतं, असं काही नाही. तुमचा डाऊट आहे म्हणजे असू शकतं, चेक करू आपण, नो प्रॉब्लेम. करूया चेक. ओके. सो प्लीज मला स्कोरिंग आधी सांगा. माझा मोठा व्हिडिओ कसा काय झालाय मला काही कळत नाहीये. आलो मी पण. ओके प्लीज. हां. मला जस्ट 20 आउट ऑफ आपल्याला सांगताना अर्चनाताई सांगतात 1616 करेक्ट आले, रोहिणीताई म्हणतायत 19 आले, वाघमोडे ताई म्हणतायत 17 आले, योगिताताई म्हणते 19 आले, 19 आले, म्हणजे तुमचं ते बीचं काहीतरी सरांना डाऊट आहे. सुनेताताई म्हणतायत 10 आले, 14 आले, प्रियंकाताई म्हणतायत, लक्ष्मीताई म्हणतायत माझे 20 आले, दामिनीताई म्हणतायत माझे 19 आले,
हा, रियाताई विचार करतायत, अजून स्कोरिंग चेक करतायत. 20 आले. ओके, ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांचं मी सांगितलं. ऑल इन वन स्टडी. मनीषाताईंचं पिल्लू बसलंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो ओके, 20 इज द करेक्ट. सो नाऊ जो डाऊट होता, पहिले त्या डाऊटवर जाऊ आपण. ओके ना, डाऊटवर जाऊ. सांगा, कोणी आता सांगितलं कुठलं बीचं काय? बीचं कुठलं, चौथं की पाचवं? चौथं. चौथं. कोण बोलतंय ताई ते पण सांगा तुम्ही मी आता. अनुजा. अनुजाताई कुठे आहेत? मला काही दिसत नाही. अनुजाताई. दिसले. अनुजाताई. हा, कॅमेरा ऑन आहे का तुमचा? हो. चालेल. अनुजाताई काय माहित, मला दिसत नाही अनुजा तुम्ही. जगदाळे. दिसत नाही ना मला. थांबा. अनुजा. ते ना एक शेवटच्या ताईंचं नाव येत नाही त्या याच्यामध्ये. तो एक मोठा, पण ठीक आहे ओके. चला. तुम्हाला माझा आवाज येतोय, तुम्हाला माझा येतोय. हो. सांगा, तुम्ही एक्सप्लेन करा. चला, 6 सांगा कसं करायचं. 6 डायरेक्ट अवेलेबल आहे युनिट रॉडवर. व्हेरी तर गुड. मग आपण डायरेक्ट हे घेतला. 60 पण अवेलेबल आहे डायरेक्ट, मग 60 घेतला. व्हेरी गुड. 18 इज ऑल्सो अवेलेबल. 18. No, 18 is not available on हा the unit rod. हा मग +2 -5 for नाही थांबा. +3 - 5 for थांबा ना ताई, थांबा ना. एवढं नाही कन्फ्युजन चालत. सेट द झिरो. असं एवढं ओके. चुकलं की सेट द झिरो. एकदम कॉमन स्ट्रोक मध्ये, सिम्पल स्ट्रोक मध्ये कम्प्लीट झालं पाहिजे. चला सांगा ओके. पहिल्यापासून. 6 is available on unit rod. 60 is also available on 10th rod. 18 is not directly 10 is available, but 8 is not available on unit rod. So we use in-house formula +3 -5 for 2 नाही, and परत add सांगतो. 10. नाही, थांबा. हा. तुम्ही खूप सुंदर समजून सांगतायत, नो डाऊट, खूपच छान सांगतायत. पण थोडस मी त्याच्यात चेंज करतो. आपण ओके. आत्ताच कसं एक्सप्लेन करायचं ते थोड्या वेळापूर्वी बोललो. हो आठवतं तुम्हाला? लक्ष द्या. हो 6 is the direct available on unit rod. 60 is yes. direct available on tens rod. Plus 18. 18 Plus मधला 10 is direct available on 10. So okay. goes on unit rod. 10 is not there direct available. 10 is not there. 8. उत्तर काय आलं आपल्याकडे? 8 is not there. So what is the formula? आपल्याला युनिट रॉडवर ऍप्लिकेशन होतच नाही. आपलं लगेच +8 म्हटलं की आपल्याला लगेच आलं पाहिजे -2 -2 +10. आणि हा 10. -2 आपल्याला जर तुम्हाला समजून सांगायचं असेल आम्हाला, कारण आम्ही बालवाडीतले मुलं आहेत, तर मात्र तुम्ही सांगू शकता. -2 साठी आपण केलं +3 -5 केला. हा -2 साठी केला, हे तुम्हाला समजून सांगावं लागेल. हो. आणि आपलं कम्प्लीट आवर्तन फॉर्म्युल्याचं +10 इज, बाकी होतं तो +10 केला. असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही हे बघा, +8 साठी नेक्स्ट हाऊसच फॉर्म्युला -2 +10. बट त्या -2 साठी पण आपल्याला कॉम्बिनेशन यूज करावा लागला, +3 -5. हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. म्हणून एक सिंपल, एक स्टँडर्ड स्ट्रोक आला पाहिजे बोलताना. तुम्ही वेगळं सांगाल, योग्यताताई वेगळं सांगतील, अर्चनाताई वेगळं सांगतील, वाघमोडेताई वेगळं सांगतील, असं नाही. एक कॉमन स्टँडर्ड आला पाहिजे. त्या कॉमन स्टँडर्ड साठी आपण फक्त तुम्हाला अडवलंय मी, बाकी काही नाही. तुम्ही छान सांगत होते. आणि +5 इज द डायरेक्ट अवेलेबल. सो Available. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 89. 89. 89. 89 होतं का त्याचा आन्सर? नाही होतं त्याचं. माझं 84 आलेलं. काही हरकत नाही, नो करेक्ट. प्रॉब्लेम. क्लिअर झालं? येस. अजून कुठल्या ताईला कुठलं बोलू शकतात? नाव सांगा आणि कुठला क्वेश्चनचा डाऊट असेल, किंवा एखादं, मला वाटतं 19, 20 चांगला स्कोर आहे सर्वांचा, म्हणजे जमलंय तुम्हाला. जवळजवळ तुम्ही प्रूव्ह आउट केलं की यू हॅव. हा, आधी एखाद दोन ताईंचा 10, 11, 12, 16 असा काही स्कोर आहे. पण एखाद्या ताईंना काही डाऊट असेल तर सांगा, मी ते समजून सांगतो. एनीवन? सर, हा, मी सुषमा बोलतीय सर. बोला ना. सर, मी जेव्हा फिंगर्सवर केले तर 20 ऑल क्लिअर आले, आणि व्हेरी जेव्हा मी गुड, अबॅकस टूलवर केलं तर 4 रॉंग आले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा, इकडे लक्ष द्या. म्हणजेच काय आहे, लक्ष द्या. आता काय सांगतो, लक्ष द्या. फिंगर्सवर कंट्रोल आलाय आपला. पण मी तुम्हाला आधी क्लासमध्ये पण सांगितलं होतं की मुलांना इतकी स्टेबिलिटी आणायची याच्यामध्ये. काय काय चुकलंय ते पण सांगतो मी तुझं. मला माहित नाही, पण तरी सांगतो मी तुला. त्याच्यातलं एक मुद्दाम तुला रॉंग कुठलं असेल, जिथं 95 आन्सर असेल तिथं 99 दिसत असेल,
किंवा तिथं 90 दिसत असेल का? ऐक ना, उदाहरणार्थ का, की तो जो तिथे बीट 89 हा बोल ना हा जिथे 89 आन्सर होतं ना, तिथं मी 98 केला. 89 हा आता बघ बरं. म्हणजे तर 89 आहे तू ते तर 98 लिहिते तू 10च्या रॉडला. मग मी नाही. तेच सांगतोय, की प्रॉपर तुझं व्हिज्युअलायझेशन झालं नसेल, पण डेफिनेटली जर आपण प्रॅक्टिस केली तर हे होतं. पण अजून मी नेहमी सांगत असतो, की बेसिक जेव्हा -6 करायचा असतो, समजा 9 आहे आणि -6 करायचा असेल, तर काही मुलांकडे -7 होऊन जातो. लक्ष नसेल तर. म्हणजे ओपन पिच करताना त्यांच्याकडे -7 होऊन जातो. किंवा 2 आन्सर असेल आणि 2 मध्ये त्यांना +6 सांगितला. तर ते +6 च्या ऐवजी काय करतात +7 कारण अंगठा एखादा मुलाचा मोठा असला, तर तो काय करतो माहिती आहे, काही मुलं हलके-फुलके करतात आणि काही एकदम रिजिड म्हणजे एकदम हार्ड ॲक्शन करतात. हार्ड म्हणजे आपल्यालाच वाटतं, "अरे बाबा, तू एवढा जोर लावून का करतोय?" असं होतं. अशी पिलं सापडतील तुम्हाला. आणि मग तो 2 हलका करतो आणि जेव्हा +6 करायचा असतो ना, त्याचा एवढा मोठा अंगठा असतो, तो +6 करताना +7 करून टाकतो. त्याला सांगावं लागतं, "बेटा, अरे तो अजून एक बळजबरीतला एक पावणा घेऊन जातोय बरोबर." असे मुलं सापडतील तुम्हाला. योगिताताईंनी ते अनुभवलं म्हणून ते सांगतायत, की असं होतं. म्हणून आपण असं या लेव्हलचा अप्रोच मुलांना सांगतो, तुम्हाला कथ्थक करायचं आहे आणि कथ्थक करताना सुद्धा तुम्हाला एका हातामध्ये अबॅकसचे कॅल्क्युलेशन करायचे आणि कथ्थक करता पण तुम्हाला 0 मेंटेन ठेवता आला पाहिजे. म्हणजे मला जर 33 करायचा तर तुमचा 33 कथ्थक करतानाच झाला पाहिजे. असा नाही झाला पाहिजे, की तो 8 झाला पाहिजे. 38 नाही झाला पाहिजे. मग हा एक मुद्दाम पार्ट ऑफ द डिसिप्लिन म्हणजे एक मुलांना मोटिव्हेशन जेवढा आपण हायर साईजचं जेवढा टार्गेट देतो ना, की तुम्हाला कथ्थक डान्स करायचा आहे. त्यामध्ये डान्स करायचा आहे आणि 0 पण ठेवायचं आहे. मग त्यांना मग ते स्किल तेव्हा लक्षात येतं, की बाबा ते स्किल आपल्याला नाहीतर काय होईल? काय होणार आहे? तुम्ही करणार बरोबर आहेत, पण उत्तर काय होणार आहे? रॉंग होणार आहे. तुमचं ॲप्लिकेशन बरोबर होणार आहे, पण फायनल रिझल्ट काय येणार आहे? रॉंग होणार आहे. आणि गणितामध्ये इकडे-तिकडे एक जरी इकडे-तिकडे झाला, तरी फायनल आन्सरला काय असतं? 0च असतो. लक्षात द्या. तुम्ही म्हणाल, "नाही ना, 99 होतं, माझ्याकडनं 89च झालंय. थोडं जवळपास तर मी आहे ना." असं चालतं का थोडापास जवळपास आहे? जवळपास नाही चालत. 100% करेक्ट लागतं. आणि म्हणून ॲक्युरेसीची गरज आहे. म्हणून एक थोडासा बेसिक अप्रोच मी सांगितला होता. आणि म्हणून सबस्टिट्यूट मेथड तर फिंगर आहेच मुलांना. निश्चित मुलं मी खूप वेळा आपल्या ताई लोकांशी जेव्हा बोलतो, सीनियर ताईंशी, तेव्हा पण त्यांचे पण मुलांचे रिझल्ट असे आहेत, की फटाफट जेव्हा स्कूल्समध्ये काही कॅल्क्युलेशन होतात, तर मुलं फिंगरने सुद्धा फटाफट कॅलून इतर मुलांपेक्षा फास्ट आन्सर देतात. मग टीचर पण त्यांना विचारतात, "का रे बाबा, तुला कसं काय एवढं फटाफट यायला लागलं?" मग तो सांगतो, "माझी मम्मी अबॅकस क्लास घेते." "मग कसं करतो तू? तुझ्याकडे तर अबॅकस टूल नाहीये इथं." मग तो सांगतो, की "मी फिंगरिंगने करतो." मग काही सांगतात थोडंसं ॲडव्हान्स लेव्हलचे असतील, तर ते म्हणतात, "मी मेंटल अरिथमेटिक करतो." कारण मी माझ्या मम्मीकडनं अबॅकस शिकलोय, मी वैदिक मॅथ पण शिकलोय. म्हणजे हा एक अशा पद्धतीचा पण एक मुलांकडे टीचरांचा पण बघण्याचा अप्रोच येतो. आणि जेव्हा टीचर असं मुलांना विचारतात, जेव्हा ॲप्रिशिएशन बघा 2 गोष्टी आहेत. जेव्हा मुलांचं इतर मुलांपेक्षा 1-2 कॅल्क्युलेशन, 3-4 कॅल्क्युलेशन ॲडव्हान्स आले, फटाफट आले, तर मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि त्यांचं कॉलर म्हणतात, ते म्हणतात, "यार, मी मॅथेमॅटिक्स एकदम स्ट्राँग आहे." हा स्वतःचा बिल्ड एक्सपिरियन्स होतो आणि डेफिनेटली कॉन्फिडन्स सर वाढतो. सर हां. बोला. माझ्याकडे कालपासून 2 पोरं आले. त्यांनी आधी अबॅकस क्लास लावलेला होता इथे गावातच. हं. म्हणजे तर तुमचं पाटणा फार त्यांना मी प्रसिद्ध आहे. विचार आधी पण त्यांना मी अबॅकस क्लास विचार आहे. हां. हां. त्यांना मी विचारलं, "तुम्हाला फिंगरिंग येते का?" म्हटलं. ते म्हणे, "टीचर आम्हाला फिंगरिंग शिकवलीच नाही. आम्हाला फक्त स्टूलवरच प्रॅक्टिस करायला लावली." म्हणे, "आम्हाला फिंगरिंग जमतच नाही." म्हणे. त्यांच्या आणि टीचरलाच त्यांना येत खरंच नसेल. जमत नाही. हं. ठीक आहे ना. पण तुम्ही शिकवा. काही प्रॉब्लेम नाही. त्यांना तुम्ही तर आमच्या इथे कॅल्क्युलेशन पण फिंगरिंग वर नाही शिकवत. नाही ठीक आहे ना. नाही. नाही असं काही नाही ताई. हे बघा सबस्टिट्यूट अप्रोच आहे. सबस्टिट्यूट अप्रोच असा आहे, की अ, कसं होऊन जातं मी स्पष्ट सांगतो, मी परत सांगतो. कारण प्रत्येकाचा बिझनेस अप्रोच असतो. याच्यामागे काय झालंय माहिती का? सर उदाहरणार्थ एक बोलू सांगतो. का? नाही ऐका ना. काय होतं माहिती का? जस्ट 1 मिनिटं घेतो मी. जेव्हा आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज केल्या आणि जेव्हा आपण पेपरला जर बातमी द्यायची असेल, तर पेपरवाल्यांचं एक पॉलिसी आहे. लक्षात द्या मी तुम्हाला सांगतो. पेपरवाल्यांची एक पॉलिसी आहे, की अबॅकसची बातमी पेड असल्याशिवाय द्यायची नाही. लक्षात द्या मला काय म्हणायचं तुम्हाला.
म्हणजे अबॅकस हे एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहेत, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, आणि या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या खूप मोठा नफा कमवतात लोकांकडनं पैसे उकळून. त्याच्यामुळे त्यांची पण एक पॉलिसी आहे, की बाबांनो, अबॅकस हे काही आजकाल कोणी फुकट शिकवत नाही. तर बातमी घेताना पेड बातमी घ्यायची. पण भारतातला आपण असं एकमात्र ब्रँड आहोत, ब्रेन एज्युकेशन, की आपल्या बातम्या 5-5, 4-4, 6-6 न्यूजपेपरला येऊ शकतात. कारण पीपल आर रेकॉग्नाइज, की त्यांना माहिती की हे काहीतरी वेळ लागलेले लोक आहेत, हे काहीतरी छान काम करतात, सोशली यांचं काम होतं, हे काहीतरी वुमन एम्पॉवरमेंटचं काम करतात, काहीतरी वेगवेगळे सेमिनार घेतात, यांच्या काहीतरी ऍक्टिव्हिटीज वर्षभर सुरू असतात, म्हणून पीपल आर रेकॉग्नाइज टू अस. हे लोक आपली बातमी कुठेतरी देतात तरी. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, की आता जे नुसतं आपण एक फ्री सेमिनार घेतला, याच्या नुसत्या जर आपण जे 5-6 न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या, त्या बातम्यांचीच प्राइस जर जाहिरातमध्ये करायला गेलो, तर त्याचीच साधारण कॉस्ट आहे 1,00,000, मोर दॅन 1,00,000. माहिती नसेल तर तुम्ही बातमी द्यायला जा. वृत्तपत्रांमध्ये त्यांना सांगा, की आम्हाला पहिल्या पानावर एक आम्हाला जाहिरात द्यायची, याचे खर्च किती आहे. तर आम्ही पण प्रयत्न केला होता यावेळेस. म्हटलं, "सर देऊन टाकू, एखादी आपली एखादी जाहिरात देऊन टाकू." त्यांनी सांगितलं, "जी पकडून ₹27,000. एक कोपऱ्यामध्ये, कुठेतरी कोपऱ्यामध्ये तुम्हाला कुठेतरी कोपऱ्यात जागा मिळेल." म्हणजे सांगतो मी तुम्हाला, की ह्या अशा कॉस्ट असतात बातम्यांच्या. म्हणजे एका शब्दाची किंमत असते. कारण तेवढा एक ठरलेला आहे स्क्वेअर फूटमध्ये. आता योगिता ताई काहीतरी बोलत होत्या. सांगा. पाटण्याचं सांगत होती मी. पाटण्याची जी शाळा आहे ती याना जाधव संस्था आणि तीच माझी वजीरखेड्याची माहेरची संस्था आहे. तर मग माझे जे टीचर आहेत ना, माझे सर मला जॉईंट आहेत ग्रुपला, ते पाटण्याला टीचर आहेत आत्ता. मग ते पण माझं स्टेटस वगैरे बघतात ना, ऑलरेडी त्यांच्याकडे पण टीचर घेतात. म्हणजे त्यांच्याकडे स्कूलमध्ये वर्ग अवेलेबल नसल्यामुळे गावात घेतात, पाटणी गावात ते क्लासेस घेतात. मग ते मला बोलले, की आमच्याकडे पण असं नाहीये, तर तू करशील का बुवा असं स्कूल चालू झाल्यानंतर मी बोलतो शाळेत. म्हणून मला आता सुषमाताई बोलल्या ना, त्याच्यानंतर लक्षात आलं. ते सर पण बोलले, की फिंगरिंग आमच्याकडे नाहीये. नाही करतात मग मुलं अबॅकस पण नाही फिंगरिंग मग नाही. आपल्या सुषमाताईंना थोडासा अप्रोच करून त्यांना सपोर्ट करा पाटण्यामध्ये. हो, हो. नक्की. म्हणजे आपल्या ऑलरेडी सुषमाताईंना. पाटण्यामध्ये माझ्याच 4-5 मैत्रिणी ऑलरेडी घेतात अबॅकसचे क्लास चालू आहेत. सुषमाताईंना विचारा वाटलंच. हा, आहेत अबॅकसचे क्लासेस चालू आहेत. ओके. वेगवेगळ्या पण कंपनीज. पण म्हणून सुषमाताई, आपण काय धमाका करायचा? हो. ग्रामपंचायतच्या, आता मी ऐका काय ना, केलं? ग्रामपंचायतच्या इथं बोर्ड लावा, 3,500चा कोर्स मोफत घेण्यात येईल, 1500. किंवा ₹500 घेण्यात येईल, किंवा ₹600 घेण्यात येईल, किंवा ₹1,100 घेण्यात येईल. लावा बोर्ड आणि होऊ द्या धमाका. वाव. आज 100 मुलं बसले होईलच पाहिजे तुमच्या. 100%. 50 विद्यार्थी नाही झाले ना, मग 2 दिवसात 50 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होईल. हे मी ताईंना सांगते. हा, बघा. करा तुम्ही एकदा प्रयत्न करा. हो, पण कारण की त्याच्यासाठी आहे 3,000 कोटी हा, तिथे आहे ऑलरेडी. त्याच्यासाठी त्याच्यामुळे फायदा होईल. सुषमाताई, त्याच्यासाठी एक बॅनर बनवावा लागेल तुम्हाला, तर 5x5चा. हो, आणि हो, हो, 5x5चा बॅनर बनवून छान, आता आपला प्रोग्राम होईल ना सर्टिफिकेशनचा, छानपैकी हो, हो. तुम्हाला जिरे टोप वगैरे घालून आपण टीचर, म्हणजे मुद्दाम मी भाऊ बहीण म्हणून आपण एक आनंदाने सर असं म्हणतो. आमच्या पप्पांनी पण तेच ठरवलंय. जेव्हा तुझ्या हा, हातात सर्टिफिकेट येईल तेव्हा आपण बॅनर वगैरे लावून नाही 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 मग नाही ऍडव्हर्टाइज नाही नाही नाही, करायचं. तसं तसं नसतं. परत सांगतो तुम्हाला मी. क्लास आत्ता चालू केला. परत सांगतो तुम्हाला मी सर्टिफिकेट तुम्हाला उद्याच पाठवून देईल. काय काळजी नका करू. तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मी उद्या पाठवतो. मला कुठल्या तरी ताईंना पाठवायचंय, मला कुठला तरी मेसेज आहे. सॉरी, तुमचे बॅनर पण नाही देऊ शकलो. मी उद्याच बॅनर देतो तुम्हाला सर्वांना. सॉरी, ती एक्स्ट्रीमली सॉरी. कमिटमेंट माझं थोडंसं ब्रेक केलं मी, पण देतो उद्या मी. तर थोडंसं समजून घ्या, माझी थोडीशी धावपळ होती 2 दिवस. पण आहे मी उद्यापासून फ्री. मी आज रात्री पण काही ताईंची देईल. तर तुम्ही बॅनर टाका. आणि ताई, प्रोफेशनल बॅनर्स बनवण्यासाठी मालेगावला जा. तो सर्टिफिकेशन होईल प्रोग्राम नंतर. आणि जर तुम्हाला वाटत असेल सर्टिफिकेशनचं, या नाशिकला. आपण डायरेक्ट एक फोटो काढून तुम्हाला सर्टिफिकेट देतो, तुम्हाला जर असं वाटत असेल लेट होत असेल तर. कारण जर बाकीच्यांचे नाही, ऍडमिशन, ऐका 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 ऐका, तसं नसतं ते. ऐका जरा तुम्ही. जर जून जुलैमध्ये तिकडे जर 30-40 मुलं गेले, तर तुमच्याकडे ट्रान्सफर व्हायला खूप त्रास होतो त्या मुलानंतर एकदा. म्हणून तुम्हाला आत्ताच बोर्ड लावा, की 3,500चा कोर्स तुम्हाला 15,000 शिकवण्यात येईल. सर्टिफाईड टीचर सुषमा माळी, लावा बोर्ड तिथं. आणि होऊ द्या ऍडमिशन. आणि नाही काही, तर उद्या परवापासूनच लेव्हल 0 शिकवायला सुरू करा.
5, 50, 100 मुलांना एकत्र आणून. जर 100 मुलांना पाटण्यामध्ये तुम्ही घेतलं ना 0 लेवल आणि त्यांनी असे फटाफट आणि त्यांना सांगा 1 रुपया खर्च करता पण अबॅकस शिकू शकतो. वी आर द डिफरंट थिंग यार. यूज द डिफरंट थिंग. सबस्टिट्यूट अप्रोच. आणि जेव्हा 100 मुलं घरी जातील आणि ते पटापट कॅल्क्युलेशन करतील ना, तेव्हा लक्षात येईल पालकांना की अरे यार दिस इज डिफरंट. इट इज न्यू थिंग्स. पीपल आर लाईक इट. आणि जरूर मग योग्यताताई म्हटलं तसे 40-50 ऍडमिशन होऊ शकतात. मी फक्त सुषमाताईंशी नाही बोलत आहे सुनीताताई. हे तुमच्यासाठी पण आहे. तुम्हाला असं वाटलं की असं पाटण्याला होऊ शकतं का? हो, तुमच्या गावाला पण होऊ शकतं. फक्त पाटण्यालाच नाही होऊ शकत. लक्ष्मीताई तुमच्या गावाला पण होऊ शकतं. प्रियंका ताई ते कोकणात पण असंच होऊ शकतं. असंच होऊ शकतं. दर्शनाताई तुमच्या वापीला पण असंच होऊ शकतं. प्रत्येक ठिकाणी असं होऊ शकतं. पण यू कॅन स्टार्ट नाऊ, नॉट टुमॉरो. कल करे सो आज कर. या ताई आहेत ना योगिता ताई ज्या बोलल्या ना कडकडीने, यांचं म्हणजे एकदम थोडंसं इंट्रोडक्शन सांगतो. या आपल्या मेंबर व्हायला थोड्याशा अशा 2 घरं फिरून आल्या आहेत. म्हणजे यांनी कुठेतरी 40,000-1,000 रुपये घालवले. मग यांना असं वाटायला लागलं, की मी 10 मुलांचं ॲडमिशन घेतलं तर मी 2,000-3,000 घेणार आहे. त्यातून पुन्हा परत कोणाला तरी मला आहे ना 10% प्रमाणे 300 रुपये द्यावे लागणार आहेत किंवा 20% प्रमाणे 500 द्यावे लागणार आहेत. हे त्यांना त्यांच्या बुद्धीला नाही पटलं. त्या दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडे सर्टिफिकेट घेण्याच्या आत आपल्याकडे जॉईन झाल्या. अजून तिथं सर्टिफिकेट घ्यायला गेल्या पण नाही त्या. आणि आपल्याकडे पण नाही आल्या सर्टिफिकेट घ्यायला. तर अजून होणार आहे. तरी त्यांच्याकडे 45 ॲडमिशन झालेत. लक्षात आहे मला काय सांगायचं तुम्हाला. सर्टिफिकेट हा नंतरचा पार्ट आहे. तुम्हाला येतं काय? तुम्ही हाऊ टू अप्लाय काय करतायत? तुम्हाला सर्टिफिकेट कुठं लागतं ते पण सांगतो मी. जरूर ब्रँडिंग झालं पाहिजे. जर तुम्हाला कोणी विचारलं तर जरूर तुम्हाला मी काय म्हणून मी तुमचा पाठीशी खंबीर उभा आहे. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट त्या पुढच्या इमर्जन्सी ड्युटीवर असतो, ड्युटीवरून आल्या तुम्हाला सांगेल. फक्त एवढं सांगायचं नो प्रॉब्लेम. माझं सर्टिफिकेट येतंय, पोस्टाने येतंय, सर पाठवतायत, माझं चाललंय सर्टिफिकेशन. जर कोणी विचारलं तर मी लगेच पाठवेल तुम्हाला. काळजी नका करू. बट स्टार्ट नाऊ. जर अपॉर्च्युनिटी आहे, देर इज अ अपॉर्च्युनिटी, देर इज अ कॉम्पिटिशन. सो कॉम्पिटिशनमध्ये विन विन सिच्युएशनला जावं लागतं. आणि कल करे सो आज कर. जर मुलं आहे ना 10-15 तिकडे ऍडमिशन झाले ना, 20 ऍडमिशन तिकडे झाले ना, तर तिकडचं सोडून एकदा ते पालक 3,000 रुपयांना अडकले ना, तर तुम्ही फुकट जरी शिकवलं ना, तरी ते म्हणतील नाही आता तिकडची बॅग आणि टी शर्ट घेतलंय ना, तर पोरांना तिकडची आणि कॅप तिकडे घेतली ना. पण असं आहे की आधी पैसेच जमा करा आणि मगच हा ऍडमिशन घ्या. असं नाही हा आपल्यासारखं की 8 दिवस हा फी शिका आणि मग जा, करायचं तर करा आणि हा तिथे आधी टीचरसाठी पण फीच असं जमा आहे. करायची. पहिले टीचरला पण असं आहे, पहिले 40,000 भरा आणि मग नंतर क्लासमध्ये बसा. परत सांगतो तुम्हाला. 40,000 त्यांना त्यांचा टीचर कोण असतं ते तोंड तुम्हाला दाखवणार पण नाही 40,000 भरा. पैसे घेणारा वेगळा असतो, मालक वेगळा असतो आणि शिकवणारा वेगळा असतो. परत सांगतो, इथं आपण सर्वजण मालक आहेत. बिकॉज वी आर वर्किंग विथ द ट्रस्ट. एक ट्रस्ट ट्रस्ट ही सर्वसामान्यांची मालमत्ता असते. उद्या नरेंद्र निकुमला कोणी ओळखत नाही. उद्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनला लोकांनी ओळखलं पाहिजे. वी आर द सोल्जर. आपण एक थोड्या काळासाठी सैनिक आहोत त्याचे. आपण कार्यकर्ते आहोत. सांगण्याचा उद्देश आहे. ओके. सो हे सुषमाताईंसाठी नव्हतं, तर हे जयश्रीताई बारींसाठी तर आम्ही गेल्या 1 वर्षापासून सांगतोय. शहाद्यामध्ये दुबई आहे. महाराष्ट्रातलं दुबई आहे. लोक तिथं 1 ग्रॅमचं बिस्किट आणतील आणि ऍडमिशन करून देतील. कारण आमच्या दोंडाच्याला जर 19,000 रुपये घेतले जातात, आधीच्या ताईंनी मला सांगितलं, मला माहित पण नाहीये. तर शहाद्यामध्ये पण तेवढं पोटेन्शियल तर खूप आहे. अहो शिरपूर सारख्या शहरात आहे ना, अशा काही नात्यागोत्यातल्या ताई आहेत की त्या 1 लाख 1.5 लाख रुपये महिन्याला रेव्हेन्यू जनरेट करतायत. आणि आमच्या जयश्री ताई 12,000 साठी तिथं स्कूलमध्ये जातायत महिनाभर कामाला. आणि त्यांनी जर बिझनेस अप्रोचने जर अबॅकस क्लास सुरू केला तर 1.5 लाख रुपये ते घरी घरी रेव्हेन्यू जनरेट करतील महिन्याला. सांगतोय मी. शहाद्यामध्ये कोण जातंय तिथं मरणाला कॉम्पिटिशनला? आपल्या जयश्रीताईंना. तुम्ही जाणार आहे? तुमच्या आपल्या फॅमिलीपैकी कोणी जाणार आहे? स्वातंत्र्य त्यांना. अख्खं शहाद्यामध्ये 4 ठिकाणी क्लास सुरू करा. 4 टोकांना क्लास सुरू करा. जिथं आणि किती असतं एक सांगण्याचा अप्रोच असा आहे, जिथं तुम्ही राहतात ना, तुम्हाला स्काय इज द लिमिट. तुम्ही ज्या शहरात राहतात, तुम्ही तालुका प्लेसला राहतात, तुम्ही जर खेड्यात राहतात, तर तुम्हाला फुल अपॉर्च्युनिटी. आणि जरूर त्याचं उदाहरण आहे आपल्याकडे जयश्री ढिकलेताई आत्ता पण बसलेल्या आहेत. सेम केस योगिताताई आणि जयश्रीताईंची आहे.
त्या दोघं खालीवरच बसलेल्या आहेत. वरती जयश्रीताई दिसताय आणि खाली मला राजश्रीताई दिसतायत. राजश्रीताई पण माझ्या खूप जुन्या बहीण आहेत. म्हणजे आमचं खूप जुनं नातं आहे महिंद्रा आणि नन्नीकलीचं. आधी पण सांगितलं होतं मी. त्यांना पण 1.5 वर्षापूर्वी मी अप्रोच झालो होतो, की ताई या, शिका. त्यांना तर पहिले आमचं नन्नीकलीच्या ताईंना आम्ही असंच फुकट शिकवलं. त्यांना पण माहिती आहे. त्यांना पण माहिती आहे. फक्त शिका बाबा म्हणून कोणाला तरी शिकवा. तेव्हा नाही शिकल्या त्या. आता रीतसर ते मेंबर बनून आता आता आपण एनजीओ रजिस्टर झाल्यानंतर आपले प्रोसेस चेंज झाल्या. आपण सर्व प्रोसेस प्रमाणे जातो. त्या रीतसर रजिस्ट्रेशन करून आल्या, झाल्या, मेंबर झाल्या, शिकल्या आणि डेडिकेटेड त्यांच्याकडे त्यांचं पण सर्टिफिकेशन नाही झालेलं. परत सांगतो.